श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होत असेल, त्यामध्ये नवरात्रीच्या या 9 दिवसात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे देवीची आराधना करतात। त्यामध्ये उपासनेचा सर्वात मोठा भाग म्हणजे उपवास, तो अनेक प्रकारे केला जातो। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कोणी 9 दिवसाचा उपवास करतं, कोणी उठता बसता करतं, कोणी फक्त एक वेळ फराळ करून करतं, काही जण 9 दिवस चप्पल पाळतात म्हणजे 9 दिवस अनवाणी चालतात। त्याचबरोबर अनेक जणांनी काही नियम सुद्धा पाळले असतील, जसे की पलंगावर न झोपणे, गाद्या न वापरणे, असे नियम सुद्धा बरेच जण पाळतात। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे 9 दिवस भक्त देवीची आराधना करतात, उपासना करतात। तर हे सर्व प्रकारचे उपवास आपल्याला कधीपर्यंत करायचे आहेत, चप्पल कधीपर्यंत पाळायची आहे किंवा कोणते नियम आहेत ते कधीपर्यंत पाळायचे आहेत, नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास कधी सोडायचा आहे, उठता बसता उपवास कधी सोडायचा, देवपूजा कधी करायची, उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा उपवास हा घरातील कोणा एका व्यक्तीचा असतो किंवा एखाद दुसऱ्या व्यक्तीचा असेल, पण उठता बसता उपवास मात्र 90% लोक तरी करतात। नवरात्रीमध्ये देवीला पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवसांमध्ये तुम्ही कडाकणीचा नैवेद्य दाखवू शकता। त्याचबरोबर अनेक ठिकाणी थालीपीठ, चण्याची उसळ, मुगाची उसळ अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवण्याची सुद्धा परंपरा आहे। आमच्या भागामध्ये फक्त कडाकणीच घटावरती बांधली जाते, थालीपीठ वगैरे केलं जात नाही। बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता। सर्वात आधी सांगायचं झालं तर आपापल्या कुळाचाराप्रमाणे, आपापल्या रूढी परंपराप्रमाणे ज्या पद्धती आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करायचं आहे। ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी 23 तारखेला सोमवारी खंडे महानवमी आहे त्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे। घट उठवल्यानंतर मग तुम्ही उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 तारखेला रविवारी, ज्या दिवशी दुर्गाष्टमी महाअष्टमी आहे, तर अष्टमीला उपवास धरायचा आहे पूर्ण दिवसभर रात्रभर, आणि नवमीला सकाळी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। यावेळी घट सोमवार दिनांक 23 तारखेला खंडे महानवमीला घट हलवायचे आहेत। बऱ्याच ठिकाणी नवमीला किंवा काही जण दसऱ्याला सुद्धा घट हलवतात, तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। बऱ्याच ठिकाणी ज्या दिवशी घट हलवायचे आहेत त्या दिवशी सकाळी घट हलवायच्या आधी दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो दही भात थोडासा त्या घटामध्ये सुद्धा टाकला जातो गारवा म्हणून। जर तुमच्याकडे सुद्धा ही दही भात दाखवण्याची पद्धत असेल तर तुम्ही हा पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे, म्हणजे दही भात खाऊनच तुम्ही उपवास सोडायचा आहे। कारण दही हे शुभ मानलं जातं। बघा, आपण कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर पडताना हातावरती दही साखर घेऊन मगच घराबाहेर पडतो, कारण ते काम चांगलं यशस्वीपणे पार पडावं म्हणून। तर त्यामुळे दही खूप शुभ समजलं जातं। त्यामुळे उपवास सोडताना तुमच्याकडे जर दही भाताचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा असेल तर तुम्ही दही भाताचा हा प्रसाद खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर मग पुरणपोळी खाऊ शकता। पण काही ठिकाणी पूर्वीपासूनच दही भाताचा नैवेद्य वगैरे दाखवला जात नाही, डायरेक्ट पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। तर तुम्ही मग पुरणपोळी खाऊन सुद्धा उपवास सोडू शकता। फक्त कोणतंही तामसी अन्न ग्रहण न करता आपण हा उपवास सोडायचा आहे। किंवा पुरणपोळीऐवजी घटावरती जी आपण कडाकणी बांधलेली असते तर तो सुद्धा प्रसाद खाऊन आपण हा उपवास सोडू शकता। एक प्रकारे शक्यतो प्रसाद खाऊनच उपवास सोडावा, म्हणजे त्या उपवासाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं। त्याचबरोबर काही ठिकाणी नवमीच्या दिवशी खीर, पुरी, चणे, छोले, हलवा, शिरा अशा प्रकारचा सुद्धा नैवेद्य दाखवतात। तर हा नैवेद्य दाखवल्यानंतर तो सुद्धा ग्रहण करून तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल। ज्या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहेत त्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवावा घटाला, मग तळी उचलावी, त्यानंतर मग घट हलवल्यावरती बाजूला सरकून ठेवले जातात काही ठिकाणी, आणि नंतर देवाला स्नान घालून नवीन वस्त्रावर त्यांची पूजा केली जाते आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी। पण ही पद्धत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी आहे। काही जण नवमीला घट उठवले तरीही दसऱ्याला देवाची स्थापना नवीन वस्त्रावरती करतात आणि मग त्यांची पूजा वगैरे करतात देवांची। असंही एकदा घट उठवले की मग आपण देवांची पूजा पण करू शकतो। नवीन वस्त्रावरती मात्र देव ठेवले जातात, त्यांची स्थापना केली जाते, विधिवत पूजा केली जाते। पण तुमच्याकडे पूर्वीपासून जशी पद्धत आहे, ज्यानुसार केलं जातं त्यानुसार तुम्ही करायचं आहे। काही ठिकाणी दसऱ्याला सकाळी देवांना स्नान घालून मग नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना करतात।
तुम्ही एकदा उपवास सोडल्यावरती मग तो देवाचा कोणताही प्रसाद खाऊन सोडावा आणि एकदा का सोडल्यावरती मग तुम्ही बाकीचं जेवण ग्रहण करू शकता, पुरणपोळी खाऊ शकता किंवा इतर कोणतंही जेवण तुम्ही करू शकता। त्याचबरोबर काही जणांनी नवरात्रीमध्ये 9 दिवस चप्पल पाळलेली असते किंवा काही जण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चप्पल पाळतात। ज्यांनी चप्पल पाळलेली असेल त्यांनी घट उठवल्यावरती चप्पल घातली तरीही चालेल किंवा बरेच जण पौर्णिमेपर्यंत घालत नाहीत। पण तुम्ही जर चप्पल पहिल्यापासून पौर्णिमेपर्यंत पाळत असाल तर मग पौर्णिमेपर्यंतच पाळा किंवा काही जण घट उठवल्यावरती मग कोणतेही नियम पाळत नाहीत, उपवास सोडल्यावरती कोणतेही नियम पाळत नाहीत, मग चप्पल वगैरे घालतात, तर तसंही केलं तरीही चालेल। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच चप्पल पाळलेली असेल तर मग आपणच ठरवायचं आहे की घट उठवल्यावरती घालायची का पौर्णिमेपर्यंत पाळायची, कारण हे दोन्हीही पद्धतीने केलं जातं। ह्या वर्षी तुम्ही घट उठेपर्यंत पाळताय का पौर्णिमेपर्यंत पाळताय, पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला तसंच करावं लागेल। तुमच्या लक्षात ठेवून पुढच्या वर्षी सुद्धा जर या वर्षी पौर्णिमेपर्यंत पाळलं तर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला पौर्णिमेपर्यंतच पाळावं लागेल। या हिशोबाने तुम्ही हे सर्व करायचं आहे। त्याचबरोबर पलंग न वापरणे किंवा गाद्या न वापरणे हा सुद्धा नियम असाच लागू होतो। तुम्ही हे सर्व नियम पलंगावर किंवा गाद्यावर न झोपणे हे सर्व पौर्णिमेपर्यंत पण पाळू शकता किंवा एकदा का उपवास सोडला, घट उठवले तरीही सुद्धा आपण हे सर्व नियम नाही पाळले तरीही चालतात। हे सर्व नियम आपण आपल्या श्रद्धेनुसार, भक्तीनुसार करायचे आहेत। फक्त नवरात्रीचा उपवास सोडताना तुम्ही जो नैवेद्य दाखवला आहे तो प्रसाद खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। आणि उपवास कधी सोडायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कालच आपण एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा। आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।